पर्वती विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, नागरिकांमध्ये जात आहेत, भेटत आहेत. कसा प्रतिसाद भेटतो आणि कसं वातावरण आहे? खूपच चांगलं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि मुळामध्ये मतदार आम्हाला गेल्या गेल्या सांगतो की आम्ही कमळालाच मत देणार आहे. तर त्यामुळे ह्यावेळेस मला असं वाटतं की खूपच उत्साह नागरिकांमध्ये आहे, कारण मागच्या वेळेस थोडंसं कमी मतदान त्यांना असं वाटतं की आपण केल्यामुळे लोकसभेला आपल्याला ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या सीट यायला पाहिजे त्या काही आलेल्या नाही आहेत. तर त्यामुळे लोकांमध्ये ह्यावेळेस मला असं वाटतं की स्वतःहून ते प्रचार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली, सध्या ती राज्यभर राबवली जाते आहे. तसंच आता पर्वतीमधली जनता पण लाडकी उमेदवार म्हणून तुम्हाला स्वीकारेल? तिन्ही वेळेस त्यांनी मला लाडकी उमेदवार म्हणूनच स्वीकारलेलं आहे आणि महायुतीमध्ये पण आत्ता जेव्हा चौथ्यांदा मी निवडणूक लढते तर मी त्यांची लाडकी बहीणच आहे, माझ्या भावांची सगळ्यांची, आणि ज्या माझ्या महिला आहेत त्यांची पण मी मोठी बहीण आहे. तुमच्या ज्या विरोधक आहेत अश्विनी कदम, त्या म्हणतात की 15 वर्षापासून पर्वती विधानसभेमधील नागरिकांना विकासापासून उपेक्षित ठेवलं आहे, त्यामुळं ह्यावेळेस नक्कीच परिवर्तन होणार आहे. मला असं वाटतं की त्यांनाच तुम्ही जाऊन विचारावं. त्यांनी त्यांची 4 कामं जरी सांगितली ना तरी लोकांना कळेल की खरंच काय केलं आहे त्यांनी ते. पण मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. मी एकच सांगेन की गेल्या वेळेस पण मी त्यांच्या प्रभागामध्ये पण खूप सारं लीड घेतलेलं आहे आणि यावेळेस पण मी त्यांच्या प्रभागामध्ये लीड घेईल. तर कोण कामं केलं हे जनताच ठरवेल. शेवटचा प्रश्न विचारतो. 2009 असेल, 2014 असेल किंवा 2019 असेल, अशा 3 टर्म तुम्ही विजयी झाला आहात. आता हा विजयाचा चौकार बसणार आहे का? मला माझ्या मतदारांवर आणि माझ्या पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांवर महायुतीचा विश्वास आहे. त्या दोघांच्या जीवावर नक्कीच यावेळेस महायुतीमधलं 1 सीट पर्वती मतदारसंघाचं असेल. आणि महाराष्ट्र जनतेला तुम्ही मंत्री म्हणून पाहायला मिळतील का? ते तर नंतरची गोष्ट आहे, ते पार्टी ठरवत असते, ते मी काय सांगू शकत नाही. पण माझ्या मतदारांच्या दृष्टीने तर त्यांनी मला विजयी करून पाठवणं हे महत्त्वाचं आहे. ते आता ते करतील. जनतेच्या विश्वासावरती मी नक्कीच विजयी होणार असा विश्वास माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.